ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. सात्विक पक्वान्नामध्ये आज बनत आहे चाट पपडी. चाट पपडी बनवण्यासाठी मी घेतलेली आहे मुगाची डाळ 2 टेबलस्पून. ती 20 मिनटं आधी भिजत घातली होती आणि आता एका चाळणीमध्ये 2 कप मैदा घेतलेला आहे आणि तो चाळून घ्यायचा आहे आपल्याला. आणि यामध्ये घालायचं आहे रिफाइंड तेल. त्यामध्ये आपण तूपही घालू शकतो किंवा बटरही घालू शकतो. मी तेल घातलेलं आहे आणि आता हे मैद्यामध्ये चांगलं मिक्स करायचं आणि आपल्या हाताने असा मुटका बांधून बघायचा. हे पीठ असं बांधल्या गेलं पाहिजे. परफेक्ट आहे माझं पीठ. म्हणून आता मी त्यामध्ये घालते मसाला. मसाल्यामध्ये फक्त लाल तिखट, हळद आणि अख्खे जिरे घातलेले आहेत आणि 1 चमचा घालते ओवा. ओवा हाताने घासून घ्यायचा आणि टाकायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर अजून छान येतो. आणि यामध्ये घालून घ्यायची आता कोथिंबीर आणि आता घालून घ्या चवीनुसार मीठ. आणि जी काही आपण भिजत घातलेली डाळ आहे मुगाची, ती डाळ पण यामध्ये आता घालून घ्यायची आहे आपल्याला. आणि थोडेसे 5-6 पानं मी कढीपत्त्याचे लहान लहान तुकड्यांमध्ये या पिठामध्ये घालून घेते. बघू शकता व्हिडिओमध्ये ही चाट पपडी अतिशय छान होते. हिच्यापासून आपण चाटही बनवू शकतो आणि ही पपडी अशी सुद्धा खाऊ शकतो. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि या पद्धतीने ही डाळ टाकून आता एकदा मिक्स करून घ्यायचं. डाळ ओली असल्यामुळं तो मैदाही ओला होईल, म्हणून आपल्याला पाणी खूप कमी लागेल. तर मी 1 कप पाणी घेतलेलं आहे या ठिकाणी. शेवटी सांगेलच मी किती पाणी लागलं ते. आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालत हा पिठाचा डो मळून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा डो अतिशय छान मळलेला आहे. आणि पाणी किती लागलं हे पहा. 1 टेबलस्पून पाणी आपलं शिल्लक आहे. आणि आता हा डो थोडा वेळ 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूयात आणि मग याच्या पपड्या बनवूयात. यामध्ये मी घालून घेते पहा खसखस थोडीशी. तीळ घालण्याऐवजी मी आज खसखस घालते. यामध्ये छान दिसते खसखसही. हे ऑप्शनल आहे. माझे हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्सही टाका. आता घ्यायचं पोळपाट लाटणं आणि या डोमधून छोटे छोटे डो घेऊन पोळ्या लाटायच्या आणि त्याच्या पपड्या पाडायच्या. इझी. तुम्ही चॅनलला नवीन असाल, अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्या व्हिडिओ पाहत असताना उजव्या बाजूला खाली सबस्क्राईबचं बटन आहे. ते बटन तुम्ही प्रेस करा. बेल आयकॉन येईल, जेणेकरून बेल आयकॉन दाबल्यास तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. या ठिकाणी पाहू शकता आपण असे टोचे द्यायचेत किंवा टोचे नाहीही दिले तर ही पपडी फुगत नाही, कारण यामध्ये मुगाची डाळ आहे अख्खी. आणि मी या एकाच पोळीला दिलेले आहेत टोचे, मग बाकी कशालाही दिलेले नाहीत. मग तळताना तुम्ही पाहू शकता कुठेही एकही आपली ही पपडी फुगत नाही. असा छोटासा एखादा डब्बा घ्या किंवा कटर असेल तुमच्याकडं काही घ्या आणि ह्या छोट्या छोट्या अशा पपड्या बनवून घ्यायच्या आहेत. आणि साईडचं जे काही पीठ निघेल ते पुढच्या डोमध्ये आपण टाकू शकतो. या पपड्या आपल्याला प्रवासात नेण्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आहेत किंवा आपण भेळ करत असतो त्यामध्ये सुद्धा ही पपडी घालू शकतो आणि छान भेळ बनते. आता सगळे माझ्या चाट पपड्या बनवून झालेल्या आहेत आणि आता तेल तापलं का नाही हे पाहण्यासाठी मी छोटासा पिठाचा तुकडा टाकून पाहिलेला आहे. तो चांगला वर आलेला आहे, म्हणजे तेल चांगलं तापलेलं आहे. आणि आता आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि मिडियम फ्लेम ठेवून या पपड्या त्यामध्ये आपण सावधानतेनं टाकायच्या आहेत. तेल उडून येऊ नये याची काळजी घ्यायची आहे. एक बॅच तळण्यासाठी 1.5 ते 2 मिनिटं लागतात. लगेच या पपड्या तळल्या जातात. थोड्याशा तांबूस झाल्या की आपण त्या काढून घ्यायच्या. अगदी क्रिस्पी होतात. मस्त. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईकचं बटन दाबा आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा.
कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देखील टाका. अशा पद्धतीनं आपण चांगल्या तांबूस अशा रंगावर या पापड्या तळून घ्यायच्या आहेत. आणि मी अशाच पद्धतीनं आता सगळ्या पापड्या तळून घेते. हा व्हिडिओ तुम्ही इतरांनाही शेअर करा. आता माझ्या पापड्या सगळ्या तळून झालेल्या आहेत. अगदी तांबूसर रंगात खूपच छान दिसतात. आणि व्हिडिओ संपता हा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहायला याबद्दल तुमचे धन्यवाद. लाईकचं बटन दाबण्यास विसरू नका.